बांगलादेशमध्ये सध्या राजकीय वातावरणात प्रचंड तणाव आहे। बांगलादेशचे अंतरिम सरकारचे सल्लागार मोहम्मद युनूस यांच्याविषयी राजकीय पक्ष आणि जनता यांच्यामध्ये असंतोष वाढतोय। अशात बांगलादेशमध्ये अधूनमधून आंदोलनं रॅली हे पार पडत असतात। अशाच एका रॅली दरम्यान बांगलादेशची सगळ्यात मोठी इस्लामिक संघटना आणि पक्ष असलेला जमात-ए-इस्लामीच्या रॅलीच्या सभेमध्ये एक वेगळीच घटना घडली। जमात-ए-इस्लामीचे ज्येष्ठ नेते शफीकुर रहमान हे भाषणादरम्यान बोलता बोलता अचानक बेशुद्ध येऊन मंचावरच कोसळले। नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं आहे पाहूयात। शफीकुर रहमान भाषण करत होते, अचानक बोलता बोलता बेशुद्ध होऊन मंचावरच कोसळले। पुन्हा उठून उभे राहिले, बोलू लागले, पुन्हा बेशुद्ध झाले। अखेर मंचावर कार्यकर्ते नेत्यांच्या गराड्यातच त्यांनी त्यांचं भाषण पूर्ण केलं। हे नेते आहेत बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामी या सर्वात मोठ्या इस्लामिक पक्षाचे प्रमुख। शनिवारी त्यांच्या पक्षाची एक मोठी रॅली निघाली होती। त्या रॅलीचा समारोप एका सभेने झाला। याच सभेत बोलताना शफीकुर रहमान यांना चक्कर आली आणि ते कोसळले, तेही दोनदा। मात्र तरी आपलं भाषण पूर्ण करण्याची त्यांची हौस त्यांना गप्प बसू देत नव्हती। त्यांनी मंचावर तसंच बसून आपलं भाषण पूर्ण केलं। त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि इतर नेत्यांची मात्र भीतीने चांगलीच गाळण उडाली होती। शफीकुर जेव्हा पहिल्यांदा चक्कर येऊन कोसळले तेव्हा त्यांच्या भोवती हे कार्यकर्ते जमा झाले। ते व्यवस्थित आहेत ना याची खात्री करून समोरच्या जनसमुदायालाही हात उंचावून कार्यकर्ते आणि नेते सारं काही ठीक आहेत हे खुणावून सांगत होते। मात्र पुन्हा मोठ्या हिमतीने उत्साहाने 66 वर्षीय शफीकुर उठून उभे राहिले आणि बोलू लागले, पण चक्कर आल्याने पुन्हा खाली बसले। त्यामुळे या महत्त्वाच्या सभेत एक चांगलाच ड्रामा निर्माण झाला होता। शफीकुर रहमान हे ज्या पक्षाचे नेते आहेत ती इस्लामिक विचारांची बांगलादेशमधली सर्वात मोठी पार्टी आहे। तिचा इतिहासही मोठा रंजक आहे। 1941 मध्ये मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी यांनी जमात-ए-इस्लामीची स्थापना केली। इस्लामी विचारधारेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता। फाळणीनंतर जमात-ए-इस्लामीचे सदस्य पाकिस्तानात गेले, मात्र तत्कालीन पूर्व पाकिस्तानात कार्य सुरूच ठेवलं। 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात जमात-ए-इस्लामीने पाकिस्तानी सैन्याला साथ दिली, त्यामुळे जनमानसात त्यांच्या विरोधात रोष निर्माण झाला। 1975 मध्ये बांगलादेशमध्ये धार्मिक पक्षांवरची बंदी हटवण्यात आली। जमात-ए-इस्लामीला पुन्हा राजकीय मान्यता मिळाली। त्यानंतर जमात-ए-इस्लामीने वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी युती केली। यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी प्रमुख होती। 2008 मध्ये सत्ताधारी अवामी लीगने 71च्या युद्ध गुन्ह्यांसाठी न्यायाधिकरण स्थापन केलं। यावेळी जमात-ए-इस्लामीच्या अनेक सदस्यांना दोषी ठरवण्यात आलं। 2013 मध्ये जमात-ए-इस्लामीवर निवडणुकीत भाग घेण्यास बंदी घालण्यात आली। अलीकडेच बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली, त्यामुळे त्यांना पुन्हा निवडणुकीत भाग घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। आता या पक्षाला वेध लागले ते बांगलादेशमधल्या पुढील निवडणुकांचे। शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर बांगलादेशमध्ये नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं। त्यांच्यावर निवडणुका लवकर घेण्याचा दबाव वाढतोय, त्यात जमात-ए-इस्लामीचाही समावेश आहे। युनूस यांनी निवडणुका पुढील वर्षी एप्रिलमध्ये घेण्यात येतील असं सांगितलंय, मात्र वाढता दबाव पाहता निवडणुका फेब्रुवारीमध्ये होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळेच आता जमात-ए-इस्लामी पक्षाने आपल्या हालचाली वाढवल्यात। शनिवारी झालेली पक्षाची सभा ही 1971 नंतरची पहिलीच मोठी सभा होती। या सभेला 1 लाख कार्यकर्ते आणि नागरिक जमा होतील असा दावा पक्षाने केला होता आणि त्याप्रमाणे मोठी गर्दी या सभेला झालीही। समर्थकांचा उत्साह देखील मोठा तगडा होता। आम्हाला वाटतं की बांगलादेशमध्ये जर जमात-ए-इस्लामी सत्तेत आली तर ते नक्कीच कुराणवर आधारित राज्य स्थापन करतील आणि देश कुराणमधील कायद्यांवर चालेल। म्हणून आम्हाला वाटतं की देश कुराणच्या शिकवणीनुसारच चालला पाहिजे, तेव्हाच देशात शांतता, समृद्धी, आनंद नांदेल इंशाअल्लाह। तर जमात-ए-इस्लामी देखील त्यांच्या उद्देशाप्रमाणेच निवडणुकीत मुद्दे ठरवत आहे। नवा बांगलादेश हा नव्या पद्धतीवर आधारित असेल। आम्हाला नवा बांगलादेश घडवायचा आहे, जिथे लहान मुलं, किशोरवयीन, तरुण, महिला, भगिनी, कामगार, विद्यार्थी, जनता, व्यावसायिक यांच्या सुरक्षेला प्राधान्य असेल। शफीकुर रहमान यांनी हे भाषण बसूनच दिलं होतं। ढाका विद्यापीठ परिसरात ही सभा पार पडली। शनिवारी सुरावर्दी उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली। याच उद्यानात पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली होती आणि 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला होता। 1971 नंतर जमात-ए-इस्लामीला पहिल्यांदाच या मैदानावर रॅली आणि सभा घेण्याची परवानगी मिळाली। या रॅली दरम्यान पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या 7 मागण्या अंतरिम सरकारसमोर मांडल्यात।
न्याय्य आणि शांततापूर्ण निष्पक्ष निवडणुका घ्याव्यात, गेल्या वर्षीच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत, सामाजिक सुधारणा कराव्यात, मागील वर्षीच्या आंदोलनादरम्यान केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी अशा मागण्या करण्यात आल्या. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांदरम्यान जमाते इस्लामी सुमारे 300 जागा लढण्याची शक्यता आहे. तसंच इतर इस्लाम धार्जिण्या पक्षांशी युती करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र शनिवारी झालेली अभूतपूर्व रॅली आणि त्यात पक्षाचे प्रमुख शफिकुर रहमान यांची ढासळती प्रकृती आणि तरीही त्यात त्यांचा तसूभरही कमी न झालेला उत्साह यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झालाय. आता हा ड्रामा आणि जोश पुढील निवडणुकीत खरंच जमाते इस्लामीला यश मिळवून देतो का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.